हे बघा, प्रोसिजर ऑफ पोस्टिंग, हाऊ टू पास जर्नल एंट्री इन द जर्नल अकाउंट. तर त्याच्या एकदम विरुद्ध, म्हणजे आता दिस इज फर्स्ट स्टेप ऑफ प्रोसिजर ऑफ पोस्टिंग. लोकेट इन द लेजर अकाउंट टू बी डेबिटेड अँड इंटर द डेट ऑफ द ट्रान्झॅक्शन इन द डेट कॉलम ऑन द डेबिट साइड. हे फर्स्ट टाइम म्हणजे फर्स्ट स्टेप झालं. दिस इज फर्स्ट स्टेप ऑफ प्रोसिजर ऑफ पोस्टिंग ऑफ लेजर. म्हणजे आपण डेटचं मेन्शन त्या डेटच्या कॉलम मध्ये करत असतो. त्याच्यानंतर रेकॉर्ड द नेम ऑफ अकाउंट credited in the journal in the particulars column on the debit side as to name of the account credited. हे लक्षात घ्या, this is most important step of ledger posting. जर समजा जर्नल मध्ये रेकॉर्ड नेम ऑफ द अकाउंट क्रेडिट, ते क्रेडिट मध्ये जर जर्नल मध्ये असेल तर ते लेजर मध्ये डेबिट ला येत असते. हे लक्षात घ्या. एकदम अपोजिट जर्नल मध्ये, आता जसं आपण कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेब्ट्स केलेलं आहे, तर कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅड डेब्ट्स अकाउंट लिहायचं आणि बॅड डेब्ट्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय कॅश अकाउंट लिहायचं. अशा पद्धतीने अपोजिट एंट्री होत असते. म्हणजे रेकॉर्ड द नेम ऑफ द अकाउंट credited in the journal in the particulars column on the debit side as to name of the account credited. Then step 3, record the page number of the journal in the journal folio column on the debit side. In the journal right page number of the ledger on which of particular account appears in the ledger pool. आता पहिली फर्स्ट स्टेप, इट इज फर्स्ट टाइम वी हॅव टू मेन्शन द डेट कॉलम इन द डेट. सेकंड, रेकॉर्ड नेम ऑफ द अकाउंट क्रेडिटेड इन द जर्नल, पर्टिक्युलर कॉलम ऑफ द डेबिट साइड इज द टू अँड नेम, म्हणजे एकदम अपोजिट. त्याच्यानंतर जर्नल फोलिओचा जो कॉलम असतो त्याच्यामध्ये जो काही लेजर फोलिओचा कॉलम आहे त्याच्यामध्ये ते जर्नल फोलिओचा पेज नंबर येईल किंवा ते त्याचे काही डिटेल्स नंबर असतील ते मेन्शन करायचं. म्हणजे जेणेकरून तुम्हाला लेजर अकाउंट ला समजा जर तुम्हाला बाय सपोर्ट जर डॉक्युमेंट्स पाहिजे असतील तर ते तुम्हाला जर्नल चेक करण्यासाठी, त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी ते लगेच त्याचा रेफरन्स लागत असतो. म्हणजे ह्या नंबरवर जर्नल वी कॅन चेक द डिटेल्स ऑफ द दिस अकाउंट, असं तुम्हाला हे करता येते, मेन्शन करता येते. त्याच्यानंतर स्टेप 4, इंटर द रिलेव्हंट अमाऊंट इन द अमाऊंट कॉलम ऑन द डेबिट साइड. आता आपण बघितलेलं आहे वरच्या ह्याच्यामध्ये की आता हे इथं दिलेलं आहे बघा, हे कॉलम. या कॉलम मध्ये आता समजा हे जर्नल एंट्री आहे. कॅश अकाउंट डेबिट 1,20,000 टू अंजूस कॅपिटल अकाउंट 50,000 टू मंजूस कॅपिटल अकाउंट 70,000. आता हे डेटचं तिकडे लेजरला डेट जाईल. आता कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला, आता बघा हे लक्षात घ्या, कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला टू अंजू अकाउंट लिहायचं आणि अंजू कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय कॅश लिहायचं 50,000, म्हणजे तिने जेवढं कॉन्ट्रीब्यूट केलं तेवढं. तर अशा पद्धतीनं लेजरमध्ये अपोजिट एंट्रीज रेकॉर्ड केले जातात. त्याच्यानंतर हे बघितलेलं आपण, हे लेजरचा फॉर्मॅट. आणि नंतर हे पोस्टिंग झाली, त्याची प्रोसेस झाली. आता हे प्रोसिजर ऑफ पोस्टिंग. आता सेकंड प्रोसेस ऑफ लेजर पोस्टिंग अकाउंट विच हॅज बीन क्रेडिटेड इन द जर्नल एंट्री. स्टेप फर्स्ट, लोकेट इन द लेजर द अकाउंट टू बी क्रेडिटेड अँड इंटर द डेट. आता हे तसंच, आता इथं काय झालेलं आहे माहिती आहे का, फर्स्ट टाइमला की जर्नल मध्ये जे डेबिट असते ते लेजर मध्ये क्रेडिट असते. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल ऑफ द लेजर पोस्टिंग. जर्नल मध्ये डेबिट जे असते ते लेजर मध्ये क्रेडिट होत असते आणि त्याच्या उलट इथं रेकॉर्ड the name of the account debited in the journal in the particulars column on the credit side as by name of the account debited. म्हणजे जे डेबिटला असते ते इकडं क्रेडिटला येते.
म्हणजे त्याच्या उलट हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे पुन्हा पुन्हा. तर वी कॅन हिअर सी द एक्झाम्पल ऑफ लेजर पोस्टिंग अकाउंट. इथं एक दिलेलं आहे बघा जर्नल. इथं जर्नल असं दिलेलं आहे की मिस्टर राम started business with cash ₹5 lakh on 1st June 2003. Mr. Ram is started his business 1st June 2003. तर write the journal of this transaction. आता याचं जर्नल म्हणजे हाऊ टू पास द जर्नल एंट्री दिस ट्रान्झॅक्शन. जर्नल मिस्टर राम started business with cash ₹5 lakh on 1st June 2003. This is transaction. How to pass the journal entries? This way. Cash account debit 5 lakh to Ram's capital account credit ला 5 lakh. त्याचं नॅरेशन म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन किंवा जस्टिफिकेशन. Ram started business with 5 lakh. This is journal entry passed in the journal book. Try to find how many accounts involved in the journal. Cash account, Ram's capital account. We can find here two accounts, debit cash account and credit capital account. There are two accounts here will be created. For ledger posting, draw two ledgers. Cash account, Ram's capital account. Name of the account. We have to prepare two accounts in the ledger. We made here format of the ledger account 2. Then write the name of accounts at the top of each ledger. Cash account, Ram's capital. Here we can write here name of the account. Cash account, Ram's capital account. Here wrote cash account, date, year, month, particular account name, year, month, particular account name. There are two accounts. Input the dates. We mention here date. Do you understand? तुम्हाला येतो का आवाज? समजते का? इथं डेटच्या कॉलम मध्ये आपण डेट घेतलेली आहे. आता नावाच्या ठिकाणी हे बघा इथं नाव घेतलेलं आहे. आता हे कॅश अकाउंट काढलंय आपण. कॅश अकाउंट इथं डेट घेतलं बघा. कॅश मध्ये कॅशचं नाव आलं नाही, टू राम अकाउंट आलं बघा. त्याच्यानंतर हे 50,000 घेतले इथं, सॉरी 5 lakh. हिअर मेन्शन 5 lakh म्हणजे डेटच्या कॉलम मध्ये डेट आली आणि कॅश अकाउंट मध्ये पर्टिक्युलर मध्ये रामचं नाव आलं आणि अमाऊंट मध्ये 5 lakh असं हे लेजर पोस्टिंग झालं बघा ह्या जनरल एंट्रीचं. मग ते हे बघा हे झालं असं इथं टॅली झालं. आता इथं अकाउंट नेम काय येते माहितीये का? इथं बॅलन्स कॅरेट डाऊन येते. हे इथं टॅली झालं बघा कॅश अकाउंट म्हणजे हे 5 लाख आले कोणाकोण आले? राम अकाउंट आले. आणि हे बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणजे हे बॅलन्स दाखवायचं इकडं. हिअर मस्ट बी टॅली कॅश अकाउंट. इथं टॅली झालेलं आहे बघा. हे 5 लाख डेबिट साईडला कोणाकोण आले? राम कोण आले कॅश. आणि हे काय झालं मग? बॅलन्स कॅरेट डाऊन झालं म्हणजे इकडचं बॅलन्स इकडं आपण कॅरेट डाऊन केलं. म्हणजे अशा पद्धतीने हे लेजर अकाउंट कॅश अकाउंट टॅली झालं. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे बघा कॅरी फॉरवर्ड द ऍडजस्टेड बॅलन्स ब्रॉड डाऊन और बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणजे त्याला बॅलन्स असं लिहितात बघा इंग्लिशमध्ये. ब्रॉड डाऊन लेजर मध्ये म्हणजे इकडचं बॅलन्स तिकडे घेऊन गेलं, तिकडचं इकडे घेऊन गेलं की अशा पद्धतीने मेन्शन करता येते आपल्याला. आलं लक्षामध्ये? टू राम्स अकाउंट 5 lakh हे बॅलन्स कॅरी डाऊन 5 lakh हे आपलं झालं. त्याच्यानंतर आता राम कॅपिटल अकाउंट काढायचं आहे. वी मेड हिअर कॅश अकाउंट. इथं रामचं अकाउंट आलं, इथं बॅलन्स झालं म्हणजे दोन्ही साईड इथं टॅली झालेले आहेत. आता रामचं कॅपिटल अकाउंट कसं काढले बघा. तर रामच्या कॅपिटल अकाउंटला हे इकडं बॅलन्स, इथं बॅलन्स कॅरेट डाऊन झालेलं आहे 5 lakh
आणि इकडं काय झालं बाय कॅश अकाउंट 5 लाख. जसं आपण कॅश अकाउंट डेबिट टू राम कॅपिटल अकाउंट केलं होतं, म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला राम कॅपिटल अकाउंट हे इथं लिहिलेलं आहे आपण, आणि रामच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट इथं 5 लाख. तर अशा पद्धतीनं हे काय झालेलं आहे माहितीये का, हे दोन्ही म्हणजे बोथ साईड आर काय झालेले आहेत, ते टॅली झालेले आहेत. झालं का, हे राम कॅपिटल अकाउंट म्हणजे इथं बॅलन्स कॅरी डाऊन 5 लाख आणि इथं बाय कॅश अकाउंट 5 लाख. तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला जर्नल पोस्टिंगचं लेजर करता येते. म्हणजे हे जर्नलची एंट्री जशी झाली बघा, हा हे याच्यामध्ये 2 अकाउंट निघतात ह्या जर्नलमध्ये, कॅश अकाउंट एक आणि राम कॅपिटल अकाउंट. हे कॅश अकाउंट राम कॅपिटल अकाउंट. तर इथं काय करायचं माहित आहे का, लेजर काढताना आता कॅश बुकचं लेजर काढलेलं आहे, तर कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू राम्स कॅपिटल अकाउंट लिहायचं लेजर मध्ये, आणि ते बॅलन्स कॅरीड डाऊन ब्रॉड डाऊन करून टॅली करायचं. आणि ज्यावेळेस आपण टू राम्स कॅपिटल अकाउंट काढतो, तर राम्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट लिहायचं. अजून एकदा तुम्हाला मी महत्वाचा मुद्दा सांगतो बघा, सर्वात महत्वाचं हे लक्षात घ्या. जर्नलचं लेजर पोस्टिंग करत असताना ज्यावेळेस आपण हे जर्नल एंट्री करतो, जर्नल एंट्री करत असताना जर्नल एंट्री केली आपण, तो असा व्यवहार झालेला आहे की रामनं व्यवसाय चालू केला 5 लाख रुपयासहित, तर ते त्याचं जर्नल असं होते, कॅश अकाउंट डेबिट 5 लाख टू राम्स कॅपिटल अकाउंट 5 लाख. हे झालं जर्नल एंट्री. राम स्टार्टेड बिझनेस विथ ₹5 लाख. दिस इज जर्नल एंट्री. आपण हे जर्नल एंट्री अशी केलेली आहे. आता याचं लेजर करताना काय करायचं माहिती आहे का, लेजर अकाउंट काढल्यानंतर त्या लेजर अकाउंटच्या आता ह्या जर्नल करत असताना पहिलं सुरुवातीला आपण कॅश अकाउंट काढतो आणि राम कॅपिटल अकाउंट, असे 2च अकाउंट निघतात ह्या जर्नलमध्ये. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला इथं कॅश अकाउंट डेबिट झालेलं आहे जर्नलमध्ये, म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू राम कॅपिटल अकाउंट लिहायचं. आणि ह्या जर्नलमध्ये राम कॅपिटल अकाउंट हे क्रेडिट झालेलं आहे, हे इथं 5 लाख टू राम्स कॅपिटल अकाउंट अमाऊंट क्रेडिट, म्हणून ह्या रामच्या लेजर अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट लिहायचं. अशा पद्धतीनं अपोजिट, याच्या अपोजिट लिहायचं. कॅश अकाउंट डेबिट झालेलं आहे म्हणून याच्या ठिकाणी राम कॅपिटल अकाउंट लिहायचं, आणि इथं राम कॅपिटल अकाउंट क्रेडिट झालेलं आहे म्हणून राम अकाउंटच्या लेजरमध्ये क्रेडिट साईडला बाय कॅश लिहायचं. अशा पद्धतीनं म्हणजे जनरल एंट्रीज ह्या त्या लेजर पोस्टिंग मध्ये त्याचं कन्वर्जन केल्या जाते. टुडेज लेक्चर we have learned how to pass journal entry in the journal book and how to ledger posting in the ledger book. अशा 2 कन्सेप्ट आपण आज म्हणजे बघितलेले आहेत. आणि तुम्ही वाटल्यास काय करा, तुम्हाला बुक वगैरे म्हणजे एखादं पीडीएफचं टाकतो मी तुम्हाला, म्हणजे असं बघता येते. कळालं का, आलं का लक्षात आजच्या पुरतं? हा हो हो. मग आता आपण काय करू, याच्या नंतरचा भाग आपण बघू ऑन मंडे. ओके ओके. गुड डे. हा ओके ओके. In this way, cash account, Ram's capital account. Insert the amount.